पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासह महसूल आणि जलसंपदा विभागाचे सचिव तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत प्रकल्पाच्या गतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून 1 ऑगस्ट पासून भूसंपादन आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात या कॉरिडॉरबाबत जी भूमिका मांडली होती त्याला आता या मंजुरीमुळे प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त झाले। पुढील 50 वर्षातील भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन हा अंदाजे 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय। पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि महिन्याच्या एकादशीला जगभरातून लाखो भाविक येतात। गेल्या आषाढी एकादशीला तब्बल 28 लाख भाविकांनी पंढरीत हजेरी लावल्याची नोंद AI तंत्रज्ञानाने करण्यात आलेली होती। ही वाढती गर्दी पाहता मंदिर परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि भाविकांना विठ्ठलाचं दर्शन सुलभ व सुरक्षित व्हावं या हेतूने मंदिर परिसराचा विस्तार आणि शहराचा कायापालट या आराखड्याद्वारे केला जाणार आहे। हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून याला स्थानिक पातळीवर काही व्यापाऱ्यांनी विरोधही केलेला आहे। आपल्या दुकानाचे स्थलांतर होईल या भीतीने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण सध्या निर्माण झालेलं होतं। मात्र मुख्यमंत्र्यांनी सोलापूर येथील सभेत व्यापाऱ्यांना आश्वस्त केलंय की या नव्या कॉरिडॉरमुळे येथील व्यापार हा 10 पटीने अधिक वाढेल। आता शिखर समितीने या 4000 कोटींच्या निधीला आणि आराखड्याला हिरवा कंदील दाखवल्यामुळे पंढरपूर शहरात लवकरच विकास कामांचा धडाका सुरू होणार असून पंढरीचं रूप पालटणार आहे।